पण असं असताना आजची ही जी निवडणूक आहे ती स्वर्गीय अजितदादांच्या जाण्यानंतरची ही निवडणूक आहे. त्याच्यामुळं साधारण त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये सन्माननीय अजितदादांचं काम पाहिलेलं आहे त्या अनुषंगाने स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याकरता या ठिकाणी भरभरून झालेलं मतदान आहे. त्याच्यामध्ये वेगळं असं काही नाही. पण त्याच्यामुळे आता जो तुम्ही जी विजयी नाही का एकूणच गौडदौड दाखवताय किंवा जे काय विक्रमी मतदान दाखवताय त्याच्यामुळे ते स्वर्गीय अजितदादांना दिलेली ती श्रद्धांजली. पण एक नक्की एखाद्या पुढच्या निवडणुकीला 3.5 वर्ष आहेत. त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आज महायुतीचे एक घटक आहे किंवा एकूणच सत्तेमध्ये आहे. उद्याच्या काळामध्ये बारामतीकरांच्या समोरचे जे मोठे प्रश्न आहेत कारण की पाण्यावरून चाललेला संघर्ष कारण की स्वर्गीय अजितदादा असताना कुठेतरी एक हाती त्या ठिकाणी राज्य सरकारमध्ये त्यांचा नका शब्द चालत होता. त्याच्यामुळं फलटण किंवा एकूणच सोलापूर जिल्ह्यातला जो पाण्याचा वाद आहे त्या अनुषंगाने ते तो काय म्हणजे ताब्यात ठेवण्यात किंवा तो आटोक्यात ठेवण्यामध्ये त्यांना यश आलेलं होतं. त्याच्यामुळे उद्याच्या काळातले प्रश्न खूप वेगळे आहेत. सुप्रिया आता विश्वास पाठक म्हणतात की आगामी काळात सुप्रिया सुळेच म्हणाल्यात की 29 पवार विरुद्ध पवार होणार नाही. त्या ठिकाणी सन्माननीय सुप्रियाताईंनी ते जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळं शेवटी तो त्यांच्या कुटुंबाचा विषय आहे किंवा किंबहुना मधल्या काळामध्ये 2024च्या लोकसभेला जे काही झालं त्याच्यानंतर मे बी फॅमिली म्हणून काही गोष्टी ठरल्या असतील की या ठिकाणी आता आपण एकमेकाच्या विरोधात जायला नको. अर्थात तो त्यांच्या कुटुंबाचा विषय असतो त्याच्यामुळे त्यांनी तो निर्णय जाहीर केला असेल. तो उद्याच्या काळामध्ये 29ला तशा प्रकारची लढत पाहायला मिळणार नाही. ठीक आहे, बघूया त्याचा मतदानाचा. राहुल गडपाले तुम्हाला काय वाटतंय? बारामतीचं राजकारण खूप इंटरेस्टिंग आहे. आता बारामतीचा पुढचा चेहरा कोण यासाठी अनेक जणांचे चेहरे मी आता सगळी नावांची तुम्हाला सगळी नावं आता मी वाचून दाखवली मग अशी बोलून दाखवली सगळी नावं. तुम्हाला काय वाटतं 29ला म्हणजे आता आणि ही एक शक्यता 29ला परत पवार विरुद्ध पवार होईल की अजून 3.5 वर्ष खूप आहे पुलाखालून खूप पाणी वाहू शकतं? आता ज्या पद्धतीने सुनेत्रा पवारांनी काम करायला सुरुवात केलंय तुम्ही जर एक बघत असाल त्यांची जर तुम्ही बघितली तर त्यावरून तुमच्या असं लक्षात येईल की त्या खूप सावध पावलं टाकतात आताच्याकडे. त्या कुठले स्टेटमेंट करायच्या मागे लागत नाहीत. त्या पटकन काहीतरी कुठल्याही विषयावर बोलायला जात नाहीत. कुठे बाईट्स देत नाहीत. त्या खूप सावध पावलं टाकतात. विशेष म्हणजे त्यांनी जी आता त्याची घडी लावायचा जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्यांची दोनही मुलं जी आहेत आता काल परवाच त्यांनी त्या दोन्ही मुलांकडे त्यांच्या जबाबदाऱ्यांचं वाटप करण्याच्या दृष्टीने त्यांनी एक बैठक घेतली होती ती दिली. आणि याच वेळी आपण बघतोय की पवार कुटुंब सुद्धा एकंदरीत सगळी राजकीय परिस्थिती आणि कौटुंबिक परिस्थिती ही सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात. गेल्या आठवड्यात शरद पवारांनी आपल्या घरी सगळ्या पवार कुटुंबियांची एक बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीत नेमकं काय झालं हे कोणाला कळू शकलेलं नसलं तरी सुद्धा त्या बैठकीतून बाहेर कुठलीही गोष्ट आली नाही. आणि सुनेत्रा पवार झाल्या किंवा सुप्रिया सुळे ज्या आहेत त्यांनी सुद्धा त्याच्या पवार विरुद्ध पवार असं काही होणार नाही अशा पद्धतीने सांगितलं की त्यातून रोहित पवारांनी जो संकेत देण्याचा प्रयत्न केला होता तो संकेत त्यांनी पूर्णपणे फेटाळला. शिवाय ही परिस्थिती सांभाळून कौटुंबिक परिस्थिती पण सांभाळायची आणि त्याच वेळेस राजकीय परिस्थितीवर कंट्रोल ठेवायचा अशा सुनेत्रा पवारांची मला आता तरी दिसते. दुसरं त्यांच्यासाठी मला एक खूप मेजर चॅलेंज सुद्धा दिसतंय कारण की ज्या पद्धतीचा दादांचा वावर होता दादा अगदी मोकळेपणाने बोलणारे खुलेपणाने लोकांशी संवाद साधणारे 24 तास लोकांमध्ये राहणारे तर एक महिला म्हणून त्यांच्यावर थोडंसं त्या पद्धतीचं दडपण असू शकतं. शिवाय त्यांच्यासोबत सत्तेत असलेले जे दोन्ही नेते आहेत ते अत्यंत मातब्बर नेते आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीसांसारखा अत्यंत हुशार चाणाक्ष नेता त्यांच्यासोबत आहे ते मुख्यमंत्री पदावर आहेत आणि त्याच वेळी एकनाथ की ज्याची मास्टरी आहे ज्या माणसाची काल बच्चू कडूंच्या विषयात एकनाथ शिंदे ज्या पद्धतीचा मास्टर स्ट्रोक मला वाटतं ते खेळलेत आणि त्यांनी फडणवीसांना पण राहुल थांबा एक पण या अंतर्गत जे राजकारण असेल तिन्ही पक्षांचं सत्तेतल्या तिन्ही पक्षांचं मित्र पक्षांचं राजकारण कारण सध्या आपण बघतो की भाजप आणि शिवसेनेमध्ये कशा प्रकारची कुरघोडी सुरू आहे त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठे स्थान मिळणार आहे किंवा ते कसं राजकारण बघतील त्या तुम्ही सांगा मग मी परत हाच प्रश्न सूरज चव्हाणांच्याकडे घेऊन जातो. नाही मला तिथे मी कमलेश तेच सांगायचा प्रयत्न करत होतो की हा सगळ्यात जास्त आव्हानात्मक मुद्दा सुनेत्रा पवारांसाठी असणार आहे. सध्या त्या जरी शांत असल्या तरी सुद्धा त्या जितक्या शांत राहतील म्हणजे आपल्या इथल्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात असं शांत राहून चालत नाही. त्यांना कुठेतरी पुढे भूमिका घ्यावी लागणार आहे आणि जेव्हा ते या सगळ्या शर्यतीमध्ये उतरतील या दोन्ही नेत्यांच्या सोबत उभ्या राहतील आणि त्यांच्या आव्हानांचा सामना जेव्हा त्यांना करायला लागेल तेव्हा खरी आपल्याला त्यांची जी काही रणनीती आहे की कपॅसिटी आहे त्याचा अंदाज बांधता येऊ शकेल. आत्ताचा त्यांचा जर सगळी बॉडी लँग्वेज आणि त्यांची कामाची पद्धत बघितली तर त्यांच्या पुढच्या भवितव्याचा मला असा नेमकाचा अर्थ लावता येत नाही किंवा नेमकं सांगता येत नाही की आता सांगणं कठीण असं तुम्हाला वाटतंय. कठीण ठीक आहे हेमंत देसाई सर काहीतरी म्हणतात मग सूरज चव्हाण तुमच्याकडे हाच प्रश्न घेऊन. मला असं वाटतं की नसरापूरची जी घटना घडली त्या ऑन द स्पॉट सुनेत्रा वहिनी गेल्या
आणि त्यांना देवेंद्र फडणवीसांना फोन लावून त्यांनी एक प्रकारे त्यांच्या भावना हे करण्याचं कमी करण्याचा प्रयत्न केला. ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यावरनं त्या कमी बोलून चांगल्या प्रकारे काम करतील अशी आशा बाळगायला जागा आहे. मला वेगळा प्रश्न उपस्थित करायचा होता असा की सुप्रियाताई म्हणाले की पवार विरुद्ध पवार आम्हाला काही करायचं नाही आहे. याचा अर्थ काय आहे की ते काय म्हणतात की विलिनीकरणाचा तर प्रश्न नाही मागे पडलेला आहे. मग जर त्या अजितदादांचा पक्ष महायुतीत आहे त्यांच्या विरोधात जर भूमिका असेल तर पवार विरुद्ध पवार करणं किंवा न करणं हा काय प्रश्न आहे. माझं असं म्हणणं की भूमिका घेतली पाहिजे की जर पवार समोर असली तर आम्ही याच्यात आहोत, आम्ही विरोधात आहोत, तर आम्ही उभं राहू त्याच्यामध्ये. पवार विरुद्ध हा फॅमिली आणि हा प्रश्न काय आयडिओलॉजिकल भूमिका जर तुमची असेल तर तुम्ही लढायला पाहिजे, पवार असो किंवा कोणी असो. ज्याप्रमाणे भाजपने ज्यावेळी अजितदादा त्यांच्याबरोबर आले नव्हते तेव्हा निर्मला सीतारामन वगैरे सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं होतं की बारामती ही सगळ्यांची नाही, कोणाची एका फॅमिलीची नाही आहे, कोणीही लढू शकतो तिथे. त्यामुळे अशी भूमिका सुप्रियाताईंनी घ्यायला पाहिजे की आमची भूमिका काय नेमकी सगळी संदिग्धता आहे आज. हो त्यांच्या भूमिका तिथे आहेत. पण काय तुम्हाला सुरज चव्हाण मी हा प्रश्न तुमच्याकडे घेऊन यायचा मला की काय वाटतं आगामी काळातली म्हणजे विलिनीकरणाची चर्चा तर संपलेली पण तरी सुद्धा आम्ही प्रचारामध्ये सगळा परिवार एकत्र बघितलात. आता तुम्ही म्हणाल की नाही परिवार म्हणून एकत्र येणं तिथे ते एक परिवार म्हणून एकत्र आलेत पण ते परिवार म्हणून काय सणासुदीला एकत्र नाही आले ना, निवडणुकांसाठी एकत्र आले. त्यामुळे या गोष्टी खूप कन्फ्युजिंग आहेत ना ह्या. नाही, ज्या वेळेस अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवली होती त्यावेळेस जाहीर केलं होतं की आम्ही महाविकास आघाडीने सुद्धा पाठिंबा दिला होता आणि कुटुंब म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही वहिनीच्या पाठीमागं अजितदादांच्या कुटुंबाच्या पाठीमागं आहोत अशा पद्धतीचं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं. त्याच्यानंतर रोहितदादांचं एक वक्तव्य होतं की या निवडणुकीत आम्हीच सोबत आहोत पण भविष्यात काय होईल हे सांगता येणार नाही, असे त्यांच्याच पक्षातल्या दोन नेत्याची वेगवेगळी विधानं होतील. ह्याच्यावरनं आपल्याला काय समजायचं ते समजून घ्यायचं. परंतु एक आम्ही त्या ठिकाणी अजितदादांचा जो वसा आणि वारसा आहे विकासाचा तो चालवणार आहोत. आता आत्ताच्या घडीला कोण काय बोललं उद्या निवड राजकारणात काय होईल सांगता येत नाही. हे रोहितदादाचं वक्तव्य खूप बोलकं होतं. त्याच्यामुळं कुठंही ह्याच्यावरती ठाम न राहता आम्ही आमच्या पद्धतीनं कसं बारामती आणि महाराष्ट्राचा विकास कसा करता येईल आणि त्याचबरोबर आपण जो प्रश्न विचारला होता की तिन्ही पक्षाच्या कुरघोड्या, मला वाटतं की ज्यावेळेस तीन पक्ष एका ध्येयाने म्हणजे कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर जसं आम्ही एकत्र आलेलो आहोत त्याच्यामध्ये वादविवाद होतील परंतु वादविवाद जरी झाले तरी तिन्ही पक्षातले तिन्ही नेते म्हणजे मुख्यमंत्री साहेब असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील ते दोन्ही तिघजण बसून ते वादविवाद दूर करतील. आमचे वादविवाद इतके महाविकास आघाडी सारखे नाहीत की अंगावर जाऊन पार एकमेकाचे उमेदवार ठरेपर्यंत अंगावर जाऊन उमेदवाऱ्या घेण्यापर्यंतचे आमचे वादविवाद नाहीत. आमचे वादविवाद हे विकासासाठी असतात, पक्षवाढीसाठी असतात. सातारामध्ये बघितलं आम्ही किती तुमचे वाद समजण्यासारखे ते बघा स्थानिक पातळीवर असं सगळे वाद मग थोडी नेते ना स्थानिक पातळीवरचे नेतेच भांडतात. उपमुख्यमंत्री मंत्री थोडी मुख्यमंत्री थोडी एकमेकांची राज्य पातळीवरचं वेगळं आणि स्थानिक पातळीवरचे तिथल्या स्थानिक पातळीवर झालेल्या घडामोडी वेगळ्या आणि त्यानंतर मंत्री होते शंभूराज देसाई मंत्री होते. त्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते बसून तो सुद्धा वाद त्या ठिकाणी मिटवलेला आहे. तिन्ही पक्ष माझा प्रश्न तो नाही बघा नाही सुरज चव्हाणजी माझा प्रश्न तो नव्हता. माझा मूळ प्रश्न हा आहे की एकीकडे पक्ष सांभाळायचा आहे त्या राजकारणात तशा बघायला गेलं तर राजकारणात अनेक वर्ष आहेत, सामाजिक कार्यात अनेक वर्ष आहेत पण आता सत्तेच्या राजकारणात त्या तशा नवीन आहेत. सत्तेचं राजकारण सांभाळणं ही फार तारेवरची कसरत आहे. इथे करताना तुम्हाला स्वतःच्या पक्षातले नेते, इतर पक्षातले तुम्हाला मित्र पक्षांचे नेते आणि त्याच्यामध्ये स्वतःचं स्थान आहेत त्या सत्तेत सहभागी होऊन सुद्धा स्वतःच्या पक्षाची वेगळी प्रतिमा ठेवणं जे सध्या शिंदे करायचा प्रयत्न करतात ते करण्यात कितपत मोठं चॅलेंज आहे सुनेत्रा पवारांसमोर? नाही, मला वाटतं की चॅलेंज तर आहेच. आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण खूप वेगळ्या पद्धतीचं आहे, चॅलेंज आहे आणि मला ज्या पद्धतीनं वहिनीचं काम आम्ही गेले 3 महिने झालं बघतोय मला पूर्ण विश्वास आहे की ते ह्याच्यामध्ये यशस्वी होतील. कारण त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, ते कामाला जास्त महत्व देतात. त्याच्यामुळं अशा काही परिस्थिती उद्भवली तर ते नक्कीच त्याच्यामधून सुद्धा पूर्णपणे पुढे जातील हा विश्वास आम्हाला आहे. त्याच्यामुळं ठीक आहे. तुम्हाला वाटतं चला एक आता हा ठीक आहे तुमचं मत अंडरस्टूड नोटेड. आता पुढचं राज्य बघूया आपण दर 15 मिनिटांना एक राज्य आणि नंतर बारामती आणि राहुरीची चर्चा करतो. आता पुढचं राज्य आपण बघतोय केरळमधले काय अपडेट्स आहेत सौरभ आपल्याकडे? 140 जागा आहेत केरळमध्ये विधानसभेच्या आणि केरळमध्ये डाव्यांच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता दिसत आहे. UDF 90 जागांवर सध्या आघाडीवर आहे. त्यामुळे केरळमध्ये
डावे हे सत्तेतून हद्दपार होऊ शकतात. LDF 47 जागांवर सध्या पुढे आहे. LDF पिनराई विजयन यांचा पक्ष सध्या केरळमध्ये सत्तेत आहे.